आणि हे असं सगळं सोडून, मुलीला तिकडे सोडून, जबाबदारी तिकडेच टाकून हे अशी बॅग घेऊन इकडे निघून यायचं, हे काही बरोबर नाही अर्पिता. बरं, आणि आलीस आणि या घरातला आनंद घेतला, शांत राहिलीस, असं होत नाही. तू प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ करत असतेस घरातल्या, जे मला बिलकुल आवडत नाही. पण मी फॅमिलीच्या काळजीनेच बोलते ना दादा. हे तुझं काम आहे. तुझं काम तुझ्या संसाराकडे लक्ष देणं आहे, तुझ्या घराकडे, हो की नाही? दादा मला तिकडे बोर होतं रे. तिकडे काहीच नाहीये करण्यासारखं. मग शोधून काढ. तुझा प्रॉब्लेम आहे ना. शोध काहीतरी प्रोडक्टिव्ह काम, एखादा कोर्स कर, एखादा प्रोजेक्ट हातामध्ये घे, आणि मी आहे की तुझ्या बरोबर, तुझ्या मदतीला. आणि मला एक कळत नाही अर्पिता, घरी लहान बाळ आहे तुझ्या. त्या बाळाला घरी एकटं सोडून तू इतके दिवस कशी काय राहू शकतेस दुसरीकडे? दादा, मी काही तिला वाऱ्यावर सोडलेलं नाहीये. ज्ञानी आहे तिकडे. नानी म्हणजे आई असते का? चुकीचा समज आहे हा. प्लीज दादा, मला माझ्या बाळाची काळजी आहे, पण मला इथली सुद्धा आठवण येत असते अरे. आणि मला सुशने बोलवलं म्हणून मी आले ना इकडे. मी तुला असं म्हणालो का कधी की इथे कधी यायचं नाही? आलेस ना आता इथे, मग छान पाहुणचार घे, सगळ्यांशी गप्पा मार, खा पी, पण परत आपल्या घरी जायचं. तू ये ना इथे, 15 दिवसात एकदा ये, महिन्याभरात एकदा ये, आम्हालाही बरं वाटणार आहे तू आल्यानंतर. पण कायमचं राहायला नाही. म्हणूनच मी आत्ता तुझी बॅग घरी पाठवून देणार आहे तुझ्या सासरी, म्हणजे मला काय म्हणायचं ते तुला नेमकं कळेल. दादा, मला तू स्पष्ट सांगून टाक ना, तू हेट करतोस ना मला? हेट? तुला खरंच असं वाटतं की तुझा दादा तुला हेट करतो? तुला कळतंय का अर्पिता, तुम्ही भावंड, मला भावंड कमी, मुलं जास्त आहात माझ्यासाठी. तुमच्या आनंदात माझा आनंद आहे. तुम्ही आनंदी राहावं हीच माझी इच्छा आहे, पण तुम्ही देखील थोडंसं जबाबदारीने वागलं पाहिजे की नाही? आणि हेट करण्याचा प्रश्न आला कुठे? हे असं काहीतरी वेड्यासारखं डोक्यात ठेवायचं नाही. तू घरी आल्यानंतर मला आनंदच होतो. चला बस आता, रडणं बंद करा. चल तुझ्या आवडीचा बेत करू. या. मम्मा, आता तरी आलं का डोक्यात? नशीब माझं. नको रडू, कळ? आता बघ मी किती लाड करते तुझी, कसं माहेरपण करते ते बघ. सुश, जा घेऊन जाईला. स्वानंदी, पाहिलंस ना, अर्पिताला बोललीस, एवढी चिडचिड केलीस, पण काही फायदा झाला का? समरने तिचं येणं आनंदाने मान्य केलं. हो, त्यांचं इथे येणं हे अमान्य नव्हतंच कधी. तुम्ही राजवाड्यांचं बोलणं नीट नाही ऐकलत का? ते काय म्हणाले की अर्पिता ताई इथे आपल्याला भेटायला या येऊ शकतात. त्यांचं माहेर आहे ना हे. फक्त माहेरी असं कायमचं येऊन राहणं नाही झालं पाहिजे. आणि खरं तर तुम्ही तिने इथे येऊन राहावं ही अशी स्वप्न बघण्यापेक्षा आज मुलीला लग्न करून सासरी पाठवल्यात ना, मग तिचा संसार कसा छान होईल यासाठी काम करा. आई आहात ना, आईकडनं हेच अपेक्षित असतं. राजवाडे, ऐका ना. हा बोला ना. नाही ते थांबा, माझं ऐका ना. ते काय बोला? सॉरी सुष्मिता, आता जे काही वागले तिच्या वागण्यासाठी खरंच मी मनापासून माफी मागते तुमची. पण तुम्ही का सॉरी म्हणताय? कारण ती खूप चुकीचं वागली आता.
अहो पण मुळात ना स्वानंदी मॅडम, हे दुसऱ्यांच्या चुकांसाठी तुम्ही आधी माफी मागणं बंद करा. असं नाही आणि होत. तुम्ही चुकला नसताना तुमच्या तोंडून सॉरी ऐकणं हे मला अजिबात आवडत नाही. हो पण दरवेळी असंच होतं ना राजवाडे, माझ्या घरचे कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला हर्ट करत असतात. मला इतकं गिल्टी वाटतंय ना. अहो पण नाही बास, पण ही ना शेवटची वेळ होती असं काहीतरी वागण्याची. आता ना मी तिला जाऊन सांगणार आहे की तिचं जे काही वागणं नाही, इनफॅक्ट मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिच्याशी बोलणार आहे ह्या सगळ्या विषयांबद्दल. अहो थांबा, बसा बसा. काय तुमची सुपरफास्ट एक्सप्रेस झाली का? जरा जरा श्वास घ्या, डोळे बंद करा, बसा शांतपणे 5 मिनिटं. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. इकडे बघा. सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या. सोडा. शांत व्हा स्वानंदी मॅडम. बेटर. आणि मी खरं सांगू, मला काय वाटतं, मला असं वाटतं तुम्ही तिला काही बोलूच नका. अहो पण मी बोललेच नाही तर तिला कळणारी कसं ती चुकीची वागतेय. स्वानंदी मॅडम, आजपर्यंत तुम्ही इतकं बोललात तिला, कळलं का तिला? नाही ना. तुम्हीच म्हणालात ना आता की ती इमॅच्युअर आहे, नाही तिच्या गोष्टी लक्षात राहत. मग कसं कळेल तिला? मला असं वाटतं की तुम्ही जर आता अजून काहीतरी बोलायला गेलात ना, तर ती तुम्हाला उलट सुलट काहीतरी बोलेल, परत तुमच्यात भांडण होतील, परत वादावादी होईल, आणि तुम्हाला असं कोणी बोललेलं मला खरंच नाही आवडणार. तुम्ही आता काही बोलू नका, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. मलाही सततचे वाद नकोच आहेत अहो. पण मला ना हल्ली कळेनासच झालंय की मी सुशी बोलायचं कसं. कारण ती अशी नव्हती हो. म्हणजे इमॅच्युअर हो प्रत्येक वेळी होती, पण ती बाबडी होती आहे नाही माहिती, पण ती ऐकायची पूर्वी माझं सगळं. तिला कळायचं, तिला पटायचं, तिला एखादी गोष्ट चुकीची ती वागते आणि मी जाऊन सांगितलं तर ती ते इम्प्लिमेंट करायची. कित्येक वेळा आईपेक्षा जास्त तर मी बोलली आहे तिच्याशी, मी समजावलंय तिला. खरं आहे तुमचं, पण हे आधी ना. आता काय झालंय, आता तुमच्या दोघींमधलं नातं आणि ही परिस्थिती सगळंच बदललंय, आणि हे खूप ॲब्रप्टली सडन आलेलं आहे. ते पचवायला तर वेळ द्या तिला. तिला रुळू तर दे. इथे होईल सगळं ठीक. आणि माणूस चुकांमधनं शिकत असतो, तसंच सुष्मिता सुद्धा तिच्या चुकांमधनं शिकेल. आणि समजा नाहीच शिकली तर चूक काय बरोबर काय हे सांगायला आपण आहोत की दोघं, तेव्हा सांगू ना आपण. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्या गोष्टींचं ओझं ना स्वतःच्या डोक्यावरती घेणं सोडा. काही काही गोष्टी सोडून देत जा. कळलं? हो कळलं आणि पटतंय तुमचं. आणि सुष्मिताची पद्धत चुकलीच, पण अर्पिताच चांगलं व्हावं असंच तिच्या मनात होतं ना. वागण्याची पद्धत चुकली. आणि अर्पिताचं तरी काय, मी तिला समजवलं. आय होप तिला समजलं असेल. हे बघा स्वानंदी मॅडम, अर्पिता या घरी येणार नाही असं होऊच शकणार नाही. आपण कितीही सांगितलं तरी ती येणार. फक्त तिने इथे आल्यानंतर नीट राहावं, नीट वागावं, एवढीच आपली इच्छा आहे. चल मी येतो. मला 1-2 कॉल्स करायचे आहेत. लवकर यायला लागलं ना घरी, ते कॉल तसेच राहिले. आलो. दीर्घ श्वास घेत राहा तुम्ही.